नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स आय अकॅडमी फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन आपले स्वागत करीत आहोत। आज आपण महिला व बालविकास परीक्षेला उपयोगी महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। बघा, पहिला प्रश्न आहे, भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण करण्यासाठी नीती आयोगाने जी श्वेतपत्रिका जारी केली तिचे नाव काय? तर त्याचे उत्तर आहे विजन 2035। त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता किंवा कोणते भारतातील क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आहे? निश्चय पोषण योजना, आर्थिक मदन, टीबी हरेगा देश जीतेगा आणि चौथा पर्याय आहे सक्षम प्रकल्प। त्यामध्ये अजून पर्याय दिले अ आणि क, अ ब आणि क, अ आणि क आणि ड, चौथा पर्याय अ ब क आणि ड। तर याचं उत्तर आहे अ ब क आणि ड। त्यानंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी क्षयरोग अहवाल कोणत्या मंत्रालयाअंतर्गत प्रकाशित होतो? पर्याय दिला आहे आरोग्य मंत्रालय, महिला व बालविकास मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, यापैकी नाही। तर उत्तर आहे आरोग्य मंत्रालय। त्यानंतरचा प्रश्न आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरियामुळे कोणत्या रोगाचा संसर्ग होतो? पर्याय आहे मलेरिया, क्षयरोग, कावीळ, डेंग्यू। तर याचं उत्तर आहे क्षयरोग। क्षयरोगाचे जंतू कोणी शोधून काढले? तर रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाचे जंतू शोधून काढले। क्षयरोग हा जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे। त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक एड्स दिवस हा 1 डिसेंबर WHO द्वारे केव्हापासून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 1988 पासून। WHOचं फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि एड्सची फुल फॉर्म काय आहे? तर एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम। त्यानंतरचा प्रश्न बघू, जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो? तर आपण बघितलं आधीच 24 मार्च केव्हा साजरा केला जातो? तर 24 मार्चला साजरा केला जातो। त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी अयोग्य विधाने सांगा। त्यामध्ये पहिला अ पर्याय दिलेला आहे की राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग स्वतः देखील मानवाधिकार हननाची दखल घेऊन कारवाई करू शकतात। ब पर्याय आहे, या आयोगाकडे साध्या पोस्टकार्ड तक्रार करता येत नाही। आणि क आहे की महाराष्ट्रात मुंबई येथे राज्य मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय आहे। तर आपल्याला काय विचारलं आहे? अयोग्य विधान विचारलं आहे। तर अयोग्य विधान आहे ब, कारण या आयोगाकडे साध्या पोस्ट कार्डवर सुद्धा तक्रार आपल्याला करता येते। त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे कार्यालय कुठे आहे? मागच्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं, तर त्याचे कार्यालय कुठं आहे? मुंबई या ठिकाणी आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी हक्काच्या हननाविरुद्ध तक्रार करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे? पर्याय दिला आहे पीडित व्यक्ती, स्वतः, तिचे नातेवाईक, सामाजिक संस्था, वरील सर्व। तर त्याचं उत्तर आहे वरील सर्व। त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 अंतर्गत कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? पर्याय दिला आहेत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, दुसरं पर्याय आहे राज्य मानवी हक्क आयोग, तिसरं पर्याय आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोग, आणि चौथा पर्याय आहे राष्ट्रीय महिला आयोग। याचे उत्तर आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोग। ह्या दोन्ही आयोगाची स्थापना मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 अंतर्गत करण्यात आलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, मनोधैर्य योजनेचा मुख्य उद्देश पुढीलपैकी काय आहे? तर मनोधैर्य योजनेचा मुख्य उद्देश आहे बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार पीडितांना, मग त्यामध्ये महिला असो बालक असो, न्याय देणे, अर्थसहाय्य करणे आणि पुनर्वसन करणे, हा त्याचं उत्तर आहे। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग आदिवासी भागातील माता मृत्यू प्रमाण आणि अर्भक मृत्यू प्रमाण कमी करणे हे कोणत्या योजनेचे उद्देश आहे? तर हे आहे नवसंजीवनी योजना। महिला बचत गटाचे सक्षमीकरण करणे हे कोणत्या योजनेचे उद्देश आहे? तर ते आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ योजना, जी 2015ला सुरू करण्यात आली होती। आणि मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हे कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? तर हे आहे बालिका प्रोत्साहन योजना, जी 2006-07ला तयार करण्यात आली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे, मनोधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर मनोधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर 2 ऑक्टोबर 2013ला तयार करण्यात आली। त्यानंतरचा प्रश्न, एकात्मिक बालविकास योजना समाजावर आधारित कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम कार्यान्वित करण्यासाठी समाजातील रिकामी जागा सदस्याच्या सक्रिय योगदान घेणे आवश्यक आहे। पर्याय दिला आहे पंचायत राज सदस्य आणि प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक,
महिला मंडळ आणि युवा मंडळ सदस्य, धार्मिक किंवा स्थानिक नेता आणि स्वयंसेवी संस्था, वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे एकात्मिक बाल विकास योजना कार्यक्रम एकात्मिक बाल विकास योजना कार्यक्रमात किती सेवांचा समावेश होतो? तर याच्यामध्ये किती सेवांचा समावेश होतो? त्यामध्ये पर्याय दिला आहे 5, 6, 7, 8. तर किती सेवांचा समावेश? तर 6 सेवांचा समावेश होतो. मग त्या सेवा कोणत्या? तर पहिला आहे पूरक पोषण आहार, दुसरं लसीकरण, तिसरं आरोग्य तपासणी, चौथा आहे संदर्भ आरोग्य सेवा, 5वा आहे अनौपचारिक शिक्षण आणि 6वा आहे पोषण आणि आरोग्य शिक्षण. मग एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केव्हा सुरू करण्यात आली? तर 2 ऑक्टोबर 1975ला ही तयार करण्यात आली. महात्मा गांधीच्या 106व्या जयंती निमित्त हे तयार करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न आहे सायबर सुरक्षित भारत कार्यक्रमाची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत करण्यात आली? तर याचा आन्सर आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रसार मंत्रालय. त्यानंतर प्रश्न आहे की सायबर सुरक्षित भारत कार्यक्रमाची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर केव्हा करण्यात आली? तर 19 जानेवारी 2018ला करण्यात आली. त्यानंतर प्रश्न आहे स्त्री स्वाभिमान योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? पर्याय आहे ग्रामीण भागातील मुली तसेच महिलांना कमी खर्चात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे. ब पर्याय आहे मासिक पाळीतील स्वच्छता व आरोग्य या संदर्भात जागरूकता निर्माण करणे. आणि क पर्याय आहे लिंग निवडीस प्रतिबंध. अजून पर्याय दिला आहे की फक्त ब, अ आणि क. तर याचं योग्य उत्तर आहे अ आणि ब. तर मग पर्याय क म्हणजे क लिंग निवडीस प्रतिबंध हे कोणत्या योजनेचे उद्दिष्ट होते? तर हे उद्दिष्ट बेटी बचाव बेटी पढाओ योजना 22 जानेवारी 2015ला तयार करण्यात आली होती. त्या योजनेचे उद्दिष्ट आहे कोणतं? लिंग निवडीस प्रतिबंध. हे कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? बेटी बचाव बेटी पढाओ योजना जे 2015ला तयार करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? तर तो 15 ऑक्टोबर 2015 साजरा केला जातो. 15 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस साजरा केला जातो. मग प्रश्न पडला असेल की 11 ऑक्टोबरला काय असतो? तर 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असते आणि 1 ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे की राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन हा 11 एप्रिलला साजरा केला जात असतो. त्यानंतर 7 एप्रिल हा आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 1 मार्च जागतिक शून्य भेदभाव दिन म्हणून साजरा केला जातो. तर 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात असते. त्यानंतरचा प्रश्न आहे स्त्री स्वाभिमान योजना पुढीलपैकी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आले? पहिला आहे पर्याय आहे महिला व बालविकास मंत्रालय, दुसरं इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रसार मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रसार मंत्रालय. त्यानंतर प्रश्न आहे स्त्री स्वाभिमान योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे 27 जानेवारी 2018ला. स्त्री स्वाभिमान योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर 27 जानेवारी 2018ला. त्यानंतरचं प्रश्न आहे राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या मिशनचे उद्दिष्ट पुढीलपैकी कोणते नाही विचारले आहे. पर्याय आहेत एक विचार गट म्हणून कार्य करणे, शासनाला धोरण निश्चिती करण्याकरता वास्तविक पुराव्यावर आधारित सल्ला देणे, पहिल्या 500 दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देणे, चौथा पर्याय आहे कुपोषण कमी करण्याचे सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्याकरता विविध विभागात एक वाक्यता आणणे. तर याचं उत्तर आहे पहिले 500 दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देणे हे उद्दिष्ट नाही आहे. तर मग कोणते उद्दिष्टे आहे? तर पहिल्या 1000 दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देणे. किती दिवसाचे? 1000. किती दिवसाचे? 1000. 1000 दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देणे हे त्याचं राईट उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तर दशवार्षिक घट 2001 ते 2011 या कालावधीत कोणत्या विभागात जाणवते? पर्याय आहे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, तिसरा पर्याय आहे मराठवाडा व पश्चिम विदर्भ आणि चौथा पर्याय आहे खानदेश. तर याचं उत्तर आहे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ ह्या भागामध्ये बाल लिंग गुणोत्तर दशवार्षिक घट झाल्याचे जाणवते.
त्यानंतर प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार किशोरवयीन लोकसंख्या सर्वाधिक असलेले महाराष्ट्रातील पहिले 3 जिल्हे कोणते? पर्याय आहे पुणे, ठाणे, नागपूर, मुंबई उपनगर. तर पहिल्या क्रमांकावर आहे पुणे, दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई उपनगर आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे ठाणे. म्हणून याचं उत्तर येईल अ, ड, ब. पर्याय क्रम म्हणजे 3. त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रोजेस्टेरॉन हे स्फेरक रिकामी जागा ग्रंथीद्वारे स्त्रावले जाते. तर याचं उत्तर आहे अंडपिंडद्वारे स्त्रावले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे मस्तिष्क ग्रंथीचे स्थान रिकामी जागाच्या तळाशी असते. पर्याय आहे स्वरयंत्र, मेंदू, मूत्रपिंड यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मेंदू. मस्तिष्क ग्रंथीचे स्थान कुठं असते? तर मेंदूच्या तळाशी असते. त्यानंतर प्रश्न आहे वाढ ही संज्ञा रिकामी जागा बदलासाठी वापरली जाते. वाढ ही संज्ञा कशासाठी वापरली जाते? तर परिमाणात्मक बदलासाठी वापरली जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा हे अनुवंशिकतेचे प्रमुख कार्यकारी घटक आहे. तर अनुवंशिकतेचे प्रमुख कार्यकारी घटक काय आहे? वंशाणू. त्यानंतरचा प्रश्न आहे डिंबपेशी आणि रेतपेशी यांना रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात? तर रंगगुणसूत्रे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे पॅरल प्रोसेसिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही वैशिष्ट्ये खालीपैकी कोणत्या संगणक पिढीत आढळतात? पर्याय दिला आहे प्रथम जनरेशन संगणक, तिसरे जनरेशन संगणक आणि 5वे जनरेशन संगणक आणि तिसरा पर्याय दिला वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे 5वे जनरेशन संगणक. म्हणजे पॅरल प्रोसेसिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही वैशिष्ट्ये कोणत्या संगणक पिढीत आढळतात? तर 5व्या जनरेशन संगणकमध्ये आढळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे लॅन प्रकारच्या संगणक नेटवर्कच्या संदर्भाने खालीलपैकी कोणती बाब अचूक लागू पडते? तर त्याचा पर्याय दिला आहे लॅन महाग असते, लॅन स्वस्त असते, लॅन नेटवर्कला भौतिक मर्यादा आहेत आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. त्याचं उत्तर हे लॅन नेटवर्कला भौतिक मर्यादा आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे ई-गव्हर ॲप स्टोअर सर्व संबंधितांची सहकार्य पद्धतीने रिकामी जागाच्या फ्रेमवर्कच्या मार्गदर्शन आणि धोरणाखाली संचालन करते. पर्याय दिला आहे विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान विभाग, तिसरा पर्याय यापैकी नाही आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी पहिला आणि दुसरा. तर याचे उत्तर येईल इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभाग. त्यानंतरचा प्रश्न बघू डोमेन नेममधला डॉट नंतरचा शेवटचा भाग म्हणजे रिकामी जागा काय? तर त्याचं उत्तर आहे डोमेन आयडेंटिफायर्स हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे संगणक सुरू होताना आवश्यक असणाऱ्या बूटिंग क्रियेमधील पोस्ट या संज्ञेचा विस्तार काय आहे? तर याचं उत्तर आहे पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. याचं उत्तर काय आहे? पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे टोकोफेरॉल हे रासायनिक नाव कोणत्या जीवनसत्वाचे आहे? पर्यायामध्ये दिला आहे अ, ई, B1 आणि B3. तर याचं उत्तर आहे ई उत्तर आहे. टोकोफेरॉल हे रासायनिक नाव कशाचे आहे? ईचे आहे. मग अचे रासायनिक नाव काय आहे? तर कॅरोटीन हे अचे रासायनिक नाव आहे आणि बीचे रासायनिक नाव काय आहे? बीचे रासायनिक नाव आहे थायमिन. B1चे रासायनिक नाव काय आहे? थायमिन आणि B3चे आहे रायबोफ्लेविन. त्यानंतरचा प्रश्न आहे संतुलित आहारातील घटक व टक्केवारी दिली आहे त्यापैकी अयोग्य जोडी म्हणजे सांगा. त्या आपल्याला काय विचारलं आहे? अयोग्य जोडी विचारला आहे. तर पहिला पर्याय दिला आहे पिष्टमय पदार्थ 50 ते 70%, दुसरा आहे स्निग्ध पदार्थ 20 ते 30% आणि तिसरा आहे की प्रथिने 10 ते 15%. तर आपल्याला अयोग्य जोडी विचारली आहे यापैकी 3ही पर्याय बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर येईल यापैकी नाही. म्हणजे संतुलित आहारामध्ये आपल्याला पिष्टमय पदार्थ 50 ते 70% लागत असते आणि स्निग्ध पदार्थ 20 ते 30% लागत असते. प्रथिने 10 ते 15% आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागत असतो. मग त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? पर्याय दिला आहे 1951, 1953, 1954, 1960. तर याचं उत्तर आहे 1953. 1953ला काय झाले? केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना झाली. तर राज्य समाज कल्याण मंडळाची स्थापना 1954ला करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न आहे की पहिला व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता ठरण्याचा मान पुढीलपैकी कुणाला मिळाला? पर्याय दिला आहे थॉमस मेरी,
दुसरा पर्याय आहे पर्लमन, तिसरा पर्याय आहे मेरी रिचमंड आणि तिसरा आहे सेंट सायमन. तर याचं उत्तर आहे मेरी रिचमंड. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात पहिले राष्ट्रीय बाल धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले आहे? 2009, 2006, 1976, 1974. याचं उत्तर आहे 1974. त्यानंतरचा प्रश्न आहे इंटरनेट आधारित खालील सेवांचा योग्य कालानुक्रम लावा. तर योग्य कालानुक्रम काय आहे? पहिला आहे हॉटमेल, दुसरा गुगल, तिसरं फेसबुक आणि चौथा आहे व्हॉट्सअप. त्यानंतरचा प्रश्न दिला आहे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना 2006 कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? त्याचं उत्तर आहे स्वस्त दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी आणि स्वास्थ्य सुविधांची राष्ट्रीय समानतेसाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे की मानवी तंत्रज्ञानाच्या एक्स्ट्रानेट या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? तर याचा नेमका अर्थ काय? पर्यायामध्ये दिला आहे जास्तीचे नेटवर्क, वाढणारे नेटवर्क, संस्थाबाह्य संगणकाचे जाळे वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे संस्थाबाह्य संगणकाचे जाळे. त्यानंतरचा प्रश्न आहे NKN नेटवर्क हे प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले. का प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे? पर्याय दिला आहे उपलब्धतेची खालची पातळी, विश्वसनीय कनेक्टिव्हिटी आणि प्रमाणतेची सर्वाधिक पातळी. दुसरा पर्याय आहे उपलब्धतेची उच्चतम पातळी, मजबूत आणि विश्वसनीय कनेक्टिव्हिटी आणि प्रमाणतेची सर्वाधिक पातळी. तिसरा पर्याय आहे उपलब्धतेची मध्यम पातळी आणि विश्वसनीय कनेक्टिव्हिटी आणि प्रमाणतेची सर्वाधिक पातळी. चौथा पर्याय यापैकी नाहीत. याचं उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचं उपलब्धतेची उच्चतम पातळी, मजबूत आणि विश्वसनीय कनेक्टिव्हिटी, प्रमाणतेची सर्वाधिक पातळी. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील लोकांसाठी उपयुक्त असलेल्या सोयीसुविधा लोकांना माहिती तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून देणारा भारतीय उपक्रम खालीलपैकी कोणता? पर्याय दिला आहे की भारतीय डिजिटल व्हिजन 2017, डिजिटल व्हिजन इंडिया, डिजिटल इंडिया. त्याचं उत्तर आहे डिजिटल इंडिया. त्यानंतरचा प्रश्न आहे जर जनमाहिती अधिकाऱ्याने कोणत्याही वाजवी कारणास्तव अर्ज करण्यास नकार दिला किंवा वेळेत माहिती सादर केली नाही किंवा विनंती दुष्ट हेतूने नाकारली किंवा जाणूनबुजून चुकीचे, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास त्यास शास्ती म्हणजे शिक्षा देण्यात येईल. किती शिक्षा देण्यात येईल? प्रत्येक दिवसाला ₹250, प्रत्येक दिवसाला ₹250, 150, प्रत्येक दिवसाला ₹350, प्रत्येक दिवसाला ₹2500. तर याचं उत्तर येईल प्रत्येक दिवसाला ₹250. त्यानंतरचा प्रश्न आहे की माहिती अधिकाराच्या कायद्याच्या तरतुदीनुसार जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीने जीवन अथवा स्वातंत्र्य संबंधातील असेल तर ती माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती वेळात देणे बंधनकारक आहे? पर्याय दिला आहे 24 तास, 48 तास, 60 तास, 30 तास. तर याचं उत्तर आहे 48 तास. म्हणजे जर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण असेल तेव्हा 48 तासाच्या म्हणजे जीवनामरणाचा प्रश्न म्हणता येईल असेल तर 48 तासाच्या आत ते माहिती देणे बंधनकारक असते. तर त्यानंतरचा प्रश्न आहे गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र अधिनियम 1994च्या कलम 2J नुसार गर्भधारणपूर्व निदान पद्धतीचा अवलंब खालीलपैकी कोणावर केला जातो? त्यामध्ये पर्याय दिला आहे फक्त महिला, फक्त पुरुष, महिला आणि पुरुष सांगू शकत नाही. तर याचं उत्तर आहे फक्त महिला. त्यानंतरचा प्रश्न आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005च्या कलम 8ने रिकामी जागाच्या नियुक्तीची सोय केलेली आहे. तर पर्यायामध्ये दिला आहे कार्यकारी अधिकारी, आरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी, दंड अधिकारी. याचं उत्तर आहे संरक्षण अधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणते रोग किडनीला अपायकारक करतात? पर्याय दिला आहे अनियंत्रित हायपरटेन्शन, अनियंत्रित टाईप 2 मधुमेह, केमिकल टॉक्सिसिटी आणि वरील सर्व. त्याचं उत्तर आहे वरील सर्व. हे तिन्ही रोग किडनीशी संदर्भात किडनीला अपाय करणारे रोग आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे शुष्क बर्फ तयार करण्यासाठी रिकामी जागाचा वापर करतात. ऑक्सिजन, क्लोरीन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड. याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड.
त्यानंतर प्रश्न आहे, कुकवाल विरुद्ध जयपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या निवड्या सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय संविधानाने दिलेल्या खालीपैकी कोणत्या स्वातंत्र्यामध्ये माहिती अधिकार अंतर्भूत आहे? तर कोणत्या स्वातंत्र्यामध्ये माहिती अधिकार अंतर्भूत आहे? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामध्ये माहिती अधिकार अंतर्भूत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार पारित करणारे पहिले राज्य कोणते? माहितीचा अधिकार पारित करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे पहिले तामिळनाडू. याचे उत्तर काय आहे? तामिळनाडू. तामिळनाडू हे पहिले राज्य आहे जो माहितीचा अधिकार पास केलं. त्यानंतर दुसरं राज्य आहे गोवा आणि तिसरं राज्य आहे कर्नाटक. म्हणजे तामिळनाडू, गोवा 1997ला त्यांनी माहितीचा अधिकार पारित केला आणि कर्नाटकने 2000ला केलं. महाराष्ट्र हा महाराष्ट्र काय आहे? तर 7वा राज्य आहे. महाराष्ट्र 7वा राज्य आहे ज्यांनी माहितीचा अधिकार पास केलं. केव्हा? 2002ला. तर भारतामध्ये 2005ला. भारतामध्ये माहितीचा अधिकार केव्हा पारित करण्यात आला? माहितीचा अधिकार कायदा तर 2005ला. आणि जगातला माहितीचा अधिकार पास करणारा भारत हा 71वा किती क्रमांकाचा? 71वा क्रमांकाचा देश ठरला. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर त्यामध्ये पर्याय दिला आहे, कुटुंबी हिंसाचार संरक्षण कायदा 1901, मृत्यूदरात घट, वैद्यकीय शास्त्र, प्रगतीचे कारण, चीन, सर्वाधिक लोकसंख्या, कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. त्याचं अयोग्य जोडीमध्ये म्हणाल तर कुटुंबी हिंसाचारापासून संरक्षण कायदा 1961. हे काय आहे? रॉंग आहे, कारण 2005चं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की लैंगिक तृप्ती ही मानवाची गरज आहे. कायदेशीर, सामाजिक, आर्थिक, जैविक. त्याचं उत्तर आहे जैविक. त्यानंतरचा प्रश्न बघा, सामाजिक संस्था ही सामाजिक संच आहे. कशाचा सामाजिक संच आहे? नियमांच्या, दर्जाच्या, स्थानाचा नाही, तर कशाच्या? समूहाचा. त्यानंतरचा प्रश्न, प्रशासन आणि वर्चस्व किंवा अधिकार अशी व्याख्या कोणी केली आहे? तर इतरांनी स्पष्ट प्रशासन म्हणजे फक्त प्रशासन म्हणजे सेवा किंवा कर्तव्य पालन असे म्हटले. तर ही व्याख्या कोणाची आहे? ही व्याख्या आहे मॅक्स वेबर यांची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की व्यावसायिक स्तरावर समाजशास्त्राच्या अध्ययनाला सर्वप्रथम येथे सुरुवात झाली. रिकामी जागा येथे सुरुवात झाली. पर्यायामध्ये दिला आहे की भारत, इंग्लंड, अमेरिका, जर्मन. म्हणजे व्यावसायिक स्तरावर समाजशास्त्राच्या अध्ययनाला कुठं सुरुवात झाली सर्वात आधी? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेमध्ये झाली. त्यानंतर प्रश्न आहे, डायनॅमिक सोशॉलॉजी हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिली? पर्याय आहे लेस्टर वाल्स, सोरोकिन, एमिल दुर्खिम, डॉक्टर SB दुबे. तर याचं उत्तर आहे लेस्टर वाल्ड यांनी डायनॅमिक सोशॉलॉजी हे पुस्तक कोणाची आहे? तर लेस्टर वाल्ड यांची आहे. त्यानंतर प्रश्न आहे, रिकामी जागाच्या मते एखाद्या व्यक्तीचे समाजातील एका स्तरामधून त्यापेक्षा वरील स्तरामध्ये होणारे स्थलांतर म्हणजे ऊर्ध्व गतिशीलता होय. तर हे कोणी म्हटलं आहे? तर हे म्हटलं आहे, कोणी म्हटलं आहे? तर सोरोकिन यांनी म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? की एखाद्या व्यक्तीचे समाजातील एका स्तरामधून त्यापेक्षा वरील स्तरामध्ये होणारे स्थलांतर म्हणजे काय? ऊर्ध्व गतिशीलता होय, असं कोणी म्हटलं आहे? तर सोरोकिन यांनी म्हटलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रिन्सिपल ऑफ सोशिओलॉजी हा सिद्धांत डार्विनच्या जैविक उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावर आधारित आहे. म्हणून हा सिद्धांत सामाजिक डार्विनवाद म्हणून ओळखला जातो. पुढीलपैकी कोणी मांडला? तर हा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे हर्बर्ट स्पेन्सर यांनी मांडला. म्हणजे हा प्रिन्सिपल ऑफ सोशिओलॉजी हा सिद्धांत कोणी मांडला? हर्बर्ट स्पेन्सर यांनी मांडला. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंडियन सोशिओलॉजी असोसिएशन या मंडळाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? काय प्रश्न आहे? इंडियन सोशिओलॉजी असोसिएशन या मंडळाची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर काय पर्यायामध्ये दिलं आहे? लेस्टर वाल्ड, मॅक्स वेबर, डॉक्टर गुर्वे, इरावती कर्वे. त्याचं उत्तर आहे डॉक्टर गुर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वर्गसंघर्षाचा सिद्धांत पुढीलपैकी कोणी दिला? वर्गसंघर्षाचा सिद्धांत कोणी दिला? पर्यायामध्ये आहे ऑगस्टान, कार्ल मार्क्स, हर्बर्ट स्पेन्सर, मॅक्स वेबर. त्याचं उत्तर आहे कार्ल मार्क्स. वर्गसंघर्षाचा सिद्धांत कोणी दिला? तर कार्ल मार्क्स यांनी दिला.
समाजशास्त्राचे जनक पुढीलपैकी कोणाला म्हणतात? समाजशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑगस्ट कांत यांना काय म्हणतात? समाजशास्त्राचे जनक म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे की सामाजिक विज्ञानाचा उदय व विकास 2019च्या शतकाच्या सुरुवातीला कोणत्या देशामध्ये झाला? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स. फ्रान्स या देशामध्ये सामाजिक विज्ञानाचा उदय व विकासाचा विकास झाला. नंतरचा प्रश्न आहे गृहिणी ही मासिक सावित्रीबाई फुले यांच्या आग्रहावरून कोण प्रकाशित करत असत? पर्यायमध्ये दिला आहे महात्मा फुले, कृष्णराव भालेराव, मोरोपंत वाडवेकर, पंडिता रमाबाई. तर याचं उत्तर आहे कोण प्रकाशित करत असत? हे गृहिणी नावाची मासिक सावित्रीबाई फुलेच्या आग्रहावरून कोण प्रकाशित करत असत? तर मोरोपंत वाडवेकर हे प्रकाशित करत असत. त्यानंतरचा प्रश्न आहे स्त्रिया आणि मुलीमधील ॲनिमियाचे प्रमाण योजना अखेर 50% आणणे हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे? पर्यायामध्ये दिलं आहे 9वी, 10वी, 11वी, 12वी. तर कोणत्या योजनेचं आहे? 11वी पंचवार्षिक योजना. 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे काय? स्त्रिया आणि मुलीमध्ये ॲनिमियाचे प्रमाण हे 50% आणणे. त्यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या पंचवार्षिक योजनेत एकूण गुंतवणुकीपैकी 43% गुंतवणूक एकात्मिक ग्रामीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आली? पर्याय दिले आहे 5वी, 6वी, 7वी, 8वी. तर याचं उत्तर आहे 6वी. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये एकूण गुंतवणुकीपैकी 43% गुंतवणूक हे एकात्मिक ग्रामीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे की आरोग्यविषयक निर्देशांक काढताना कोणत्या घटकाचा विचार करतात? तर त्यामध्ये पर्याय दिला आहे जन्माच्या वेळचे आयुर्मान. पर्याय काय दिला आहे? जन्माच्या वेळचे आयुर्मान, अर्भक मृत्यूदर, बालमृत्यूदर, माता मृत्यूदर, पोषण दर्जा आणि त्यानंतरचा पर्याय आहे स्वच्छतेची स्थिती. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्वांचा विचार करून आरोग्यविषयक निर्देशांक काढतात. अशा प्रकारे आपण हे 70 प्रश्न बघितलं. अजून प्रश्न बघू. जर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमचे मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हे शेअर करा. धन्यवाद.